नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 की शानदार कार्रवाई में फर्जी एनआईए अधिकारी बनकर ठगी करने वाले युवक को गिरफ्तार किया गया है। आरोपी ने खुद को बुट्टी बोरी का पुलिस निरीक्षक और बाद में एनआईए अधिकारी बताकर ट्रांसपोर्ट कारोबारी को गुमराह करने की कोशिश की। शक होने पर फिरियादी ने तुरंत क्राइम ब्रांच को सूचना दी, जिसके बाद तकनीकी जांच और वाहन पीछा कर आरोपी को बुट्टी बोरी के सातगांव इलाके से कार सहित पकड़ा गया। आरोपी के पास से फर्जी एनआईए पहचान पत्र, आधार, पैन कार्ड, वोटर आईडी और मोबाइल समेत करीब 3,25,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। यशोधरा नगर थाने में मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। नागपूर शहर क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकाने आम्ही एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना साधारण 8 वाजताच्या सुमारास आमचे डीसीपी डिटेक्शनचे डीसीपी सर श्री माकणीकर सर यांचा फोन आला आणि त्यांनी माहिती दिली की यशोधरा नगर भिलगाव या ठिकाणी एक लोकसेवक स्वतःला एक एनआयचा अधिकारी असे समजून तिथे तोतेगिरी करत असताना वावरत आहे अशी माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो। तर त्या ठिकाणी तेथील फिर्यादी जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक वाहनासह त्यांनी तिथून पलायन केले आहे आणि स्वतःला एनआयचा अधिकारी असे भासवून त्यांनी तिथे येऊन तो तोतेगिरी करत असल्याची माहिती मिळाली। त्या वाहनाचा क्रमांक घेऊन आणि त्याचा मोबाईल नंबर घेऊन आम्ही त्याचा पाठलाग आमच्या टीमने सुरू केला आणि यशोधरा नगर, वाटोडा, हुडकेश्वर, त्याचबरोबर छत्रपती चौक, तिथून एअरपोर्ट आणि हिंगणा, जामठा अशा प्रकारे त्याचा पूर्ण बुटीबोरी पर्यंत आमच्या टीमने पाठलाग केला। आम्ही सदरची माहिती कंट्रोल रूमला तात्काळ दिली। कंट्रोल रूमच्या आधारे हिंगणा पोलीस स्टेशनच्या पीआय त्याचबरोबर त्यांनी नाकाबंदी लावली। त्यानंतर बुटीबोरीचे पीआय यांचे संपर्क साधून त्यांनी सुद्धा नाकाबंदी लावून ते हा व्यक्ती नाकाबंदीला सुद्धा हुलकावणी देऊन त्या ठिकाणून पुढे गेला। तर बुटीबोरी पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि तिथले पीआयनी आम्हाला सहकार्य करून सदरच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं। आणून आम्ही त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं एक ओळखपत्र मिळालं आणि त्या ओळखपत्रामध्ये त्याचं नाव बघितलं असता तर प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा असं त्याचं नाव आहे आणि सदरचं ओळखपत्र आम्ही चेक केलं असं ते बनावट असल्याचे आम्हाला दिसून आलं आणि त्या आरोपीला आम्ही अधिक चौकशी केली असता त्याच्याकडचं जे वाहन होतं ते सुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे आणि आरोपीला आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा नगर यांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर अपराध नंबर 72/26 तोतेगिरी केल्याबद्दल आणि बनावट फर्जी ते ओळखपत्र तयार केल्याबद्दल आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून सदरचे ओळखपत्र त्याने कुठून तयार केले, त्यानंतर त्याचा वापर तो कशासाठी करत होता आणि तो त्या ठिकाणी फिरण्याचं नेमकं कारण काय होतं याबद्दलचा अधिक तपास आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा मार्फत आम्ही करीत। त्याच्या आम्ही झडतीमध्ये मिळालेले जे ओळखपत्र होतं त्या ओळखपत्रामध्ये 1996 अशी जन्मतारीख लिहिलेला आहे। त्यानंतर त्याचं जे आधार कार्ड मिळालं आधार कार्डवर 2001 ची जन्मतारीख आहे, पॅन कार्ड मध्ये 2002 ची जन्मतारीख आहे आणि इलेक्शन कार्डवर सुद्धा वेगळी जन्मतारीख, म्हणजे असे वेगवेगळ्या त्याचे ओळखपत्र त्याच्याकडून मिळाले। त्याच्यामध्ये त्याचं जे जन्माचं बर्थ डेट आहे ही वेगवेगळी आढळून आली। तर असं काय कारण आहे की त्यामुळे तसं डॉक्युमेंट त्यांनी बनवलं याबद्दल सुद्धा आम्ही अधिक तपास करीत आहोत। याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणी पोलीस असल्याची किंवा सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून जर कुठलेही काम करून घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही ठगवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांच्या पासून आपण सावध राहावे। असं काही कुठलीही गोष्ट आपल्या समोर आढळली तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्याची ओळख आपण पटवून त्याची खात्री करावी। त्यानंतर त्यांच्याशी कोणत्या प्रकारचा आपण व्यवहार किंवा कोणत्या प्रकारची पुढची वर्तणूक करावी। आरोपीचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा, वय 25 वर्ष, राहणार सातगाव बुटीबोरी हा त्याचा ऍड्रेसवरचा ऍड्रेस आहे आणि त्याचा मूळचं गाव झारखंड असल्याचं आम्हाला माहिती मिळालं आहे। त्याच्याकडे जे वाहनं मिळाले ते 2 वाहनं मिळाले। एक वाहन ही दिल्ली पासिंगचं आहे आणि दुसरं आहे एक वाहन आहे ते झारखंड पासिंगचं आहे। तर त्यामुळे दोन्ही वाहनं वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आढळून आलेले आहेत। तर ती वाहनं सुद्धा जे मालक आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही अजून अधिक खात्री करत आहोत की ती नेमकी वाहनं तीच आहेत किंवा चोरीची आहेत किंवा कसे, त्याबद्दल अजून कुठे गुन्हे वगैरे दाखल आहेत किंवा काय त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी सर रेड्डी सर, ऍडिशनल सीपी क्राईम सर, आमचे डीसीपी श्री माकणीकर सर आणि एसीपी हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमचे तपास पथकाची एपीआय गीते, त्याचबरोबर पीसी विशाल,
त्यानंतर इतर सर्व अंमलदार यांनी अत्यंत धडाडीने सिने स्टाईलने त्याचा पाठलाग करून एका लोकसेवकाची बोगस आयडेंटिटी धारण करणाऱ्या आणि बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या अशा आरोपीला आम्ही 1.5 तास त्याचा पाठलाग करून जेरबंद केलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही अत्यंत पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेला गुन्हा आहे आणि यामध्ये आम्हाला हिंगणा पोलीस स्टेशन त्याचबरोबर बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांचे तपास पथक यांनी मोलाचे सहकार्य आणि कंट्रोल रूम यांनी सुद्धा वारंवार आम्हाला माहिती देऊन मोलाचे सहकार्य केले आहे.